वाढदिवसाला सामाजिकतेची जोड, उद्धव गायकवाड. रहीमभाई शेख यांचा आदर्श उपक्रम. केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलांडी येथे विद्यार्थ्यांना वही, पेन व शालेय साहित्याचे वाटप. प्रत्येकाने वाढदिवस समाजोपयोगी कार्याने साजरा करावा. ग्राम महसूल अधिकारी सांगावे. वाढदिवस म्हणजे केवळ केक कापणे आणि शुभेच्छांचा वर्षाव एवढ्यावरच मर्यादित न ठेवता तो सामाजिक बांधिलकी जतन करून साजरा करण्याचा प्रेरणादायी संदेश उद्धव गायकवाड आणि रहीमभाई शेख या जिवलग मित्रांनी दिला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलांडी येथे विद्यार्थ्यांना वही, पेन व इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम महसूल अधिकारी माननीय सांगावे साहेब उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका नजिमा कुरेशी, बाजी, तानाजी पाटील यांच्यासह शिक्षक वृंद उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते अरुण पाटील, लहू सूर्यवंशी, शंकर पाटील, सहाय्यक ग्राम महसूल ऋषी वाघमारे आणि गावातील अनेक मान्यवर, मित्र परिवार व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वाढदिवसाचा केक कापून विद्यार्थ्यांमध्ये वाटप करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला वही, पेन व आवश्यक शालेय साहित्य भेट देण्यात आलं. या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अध्यक्षीय भाषणात ग्राम महसूल अधिकारी सांगावे साहेब म्हणाले, वाढदिवस हा समाजाला काहीतरी देण्याचा दिवस असावा. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देणे हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त अशा समाज उपयोगी कार्याची परंपरा जोपासावी. या वाढदिवस कार्यक्रमाचे आयोजन स्वाभिमान मित्रपरिवार व रहीमभाई मित्रमंडळ यांच्यातर्फे करण्यात आला होता. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अविनाश गायकवाड, उपाध्यक्ष नयूम बागवान व सर्व सदस्यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी पाटील यांनी केलं. उपस्थितांनी उद्धव गायकवाड व रहीमभाई शेख यांच्या सामाजिक जाणीवेचे कौतुक करत त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला. सामाजिक जाणीव, शिक्षणाविषयीची आस्था आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. मला काय बोलायला येत नाही, तरी पण मी दोन शब्द बोलतो असं की या लेकरासमोर वाढदिवस करावा हे चांगलं आहे. त्यामुळे मी जर पुढे म्हातारा झालो तर आपले लेकर म्हणतील ह्या काकाच्या वाढदिवस आमच्या शाळेत झाला होता. पुढे जाऊन आम्हाला आठवण मिळते. वाढदिवस केला याचा मी तुमच्याला आभार मानतो आणि या मुलाचं मला प्रेम दिले यांचा मी आभार मानतो. एवढं म्हणण्याचे संबोधतो. वाढदिवस साजरा करण्याचा हा या ठिकाणी नियोजित झालं, पण मी या ठिकाणी या लहानशा कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आपल्या महसूल विभागाचे तलाठी साहेब सुगावे आणि या ठिकाणी आमच्या उपस्थित सर्व युवा तरुण, आमचे शालेय शिक्षण समितीचे अविनाश गायकवाड, लहू सूर्यवंशी, तसेच या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे बागचे सन्माननीय पप्पू शेलारकर, बालाजी कांबळे आणि या नंतर उपस्थित असलेल्या आमच्या सर्व भगिनी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ज्यांच्या साक्षात आमचा वाढदिवस साजरा होतो. सर्वप्रथम या ठिकाणी धन्यता समजतो. वाढदिवस तर बरेच ठिकाणी साजरे केले जातात, पण या संस्कार केंद्रामध्ये हा वाढदिवस आमचा ठिकाणी या ठिकाणी साजरा होतोय. या ठिकाणी सर्वात महत्वपूर्ण समजतो, कारण आमच्या या नियोजन समितीनं आम्हाला कसलीही कल्पना न देता आता कोणी फोन केला, नियोजन केलं. थोडा अगोदर जर आम्हाला कल्पना दिली असती तर आम्ही आणखीन थोडी ह्या विशेष आणखीन काही या लेकराच्या बालकाच्या सहकार्यासाठी अजून कुठेतरी काहीतरी नियोजन निश्चितपणे केलं असतो, पण नियोजन समितीने आम्हाला अचानकपणे सांगून हे सर्व नियोजन करायचं होतं. तरी मी आमच्या स्वाभिमानी युवा मंचाचे सर्व पदाधिकारी आता नाव घेत बसणार नाही आणि या ठिकाणी उपस्थित असलेला सर्व नोंद करून मी सगळ्यांचे त्या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो.
आणि या शालेय शिक्षण समितीचे सन्माननीय सर्व अध्यक्ष पदाधिकारी आणि आपल्या जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक वृंद, सर्व शिक्षक आपल्या भगिनी या सर्वांचं आणि सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर.